पूर्ण अशी वाव आहे ना त्या वाल्यात टाकलेल्या आहेत. जरा वेगळी अशी इंटरेस्टिंग अशी गोष्ट. कोणते बोंबील? गुजरातचे. याच्यामध्ये विटामिन कॅल्शियम प्रोटीन सगळं याच्यामध्ये. बोक्षेची. याच्यामध्ये तेल टाकायची गरज नाही, नुसता कांदा जुना कांदा टाकायचा, खायची क्वालिटी ती. आणि किती बी महाग असला मोदींनी केला तरी पण तो आम्ही घेणारच ना, आम्ही खाणार. ही 1000 इतका पण 800 देतो. आणि ही पिवली वाव ना? 1000 रुपये किलो. पाकटचा रेट काय? 1000 रुपये किलो. 400 रुपये किलो बोंबील घेते. नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे? मजेत ना? तर आज आपण आलो सोनावला येते आणि तुम्ही माझ्या मागेच बघत आहात वाल्लेला मच्छी मार्केट. आपण लास्ट टाइम पण या मार्केटची व्हिडिओ बनवलेली. तर आता काही दिवसांनंतर पावसाला येणार आहे, तर सर्वांना प्रश्न असतील की वाल्लेला मावरा कुठे भेटणार आहे. तर आता मार्केट आपण पूर्ण एक्सप्लोअर करूया आणि पावसाळ्यामध्ये मेन पावसाळा जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा आपल्याला कुठं कुठं मच्छी भेटेल ती पूर्ण आपण डिटेल घेऊया आणि तुम्हाला सर्व रेट देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला आता मार्केटमध्ये आपण तर आपण मार्केटमध्ये आई सोबत आलेला. आई मच्छी घेणार आहे, काय मच्छी घेणार आहे ते पण बघू, कोणत्या रेटमध्ये घेते ते पण बघू, किती मच्छी येते ते. आई काय काय घेणार आहे? सुकट बोंबील, दांडे, मोलरचा खारा, वाईचा खारा. नमस्कार आई. नमस्कार. आपलं नाव काय? मीना तांडे. कुठले आपण? मी आहे सातपटीची का? आणि किती वर्ष झाले तुम्ही वाल्लेला मावरा विकताय? मला 30 वर्ष झाली, 30-32 वर्ष झाली मावरा. 30 वर्ष झाली. आणि मला एक एक करून आता आपल्या मावऱ्यांचे टाईप दाखवा आणि मला रेट पण सांगा. इथून स्टार्ट करायचं. हे आहे पाकट आहे ना? हे पाकट आहे, ही बोलाड आहे. पाकटचा रेट काय? 1000 रुपये किलो आहे. 1000 रुपये किलो आहे ना? बोलाड पण 1000 रुपये किलो आहे. बोलाड पण 1000 रुपये किलो. बोंबली आहे 400 रुपये किलो. बोंबली 400 रुपये किलो. बोंबली आहे, टेबलचे बोंबली आहेत, नवरी बोंबली. हां, हे 800 ते 700 रुपये. ओके. काय मांदेली 300 रुपये किलो आहेत. बघा मांदेली पण एकदम छान आहेत आणि पूर्ण मच्छी एकदम फ्रेश आहे. तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश अशी मच्छी आहे. तुम्ही घेतलेली मच्छी तुम्हाला तोडून देखील भेटेल अशा साईजमध्ये. तुम्हाला जे पण पीसची साईज पाहिजे त्या पीसमध्ये तुम्हाला कटिंग वगैरे करून भेटेल. काल्या वावीच आहे ना खारा ना? 700 रुपये किलो. आणि ही पिवली वाव ना? पिवली वाव 1000 रुपये किलो. पिवली वाव 1000 रुपये किलो. आणि हे पण कालवायचं 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. आणि हे पापलेट आहेत 800 रुपये किलो. पापलेट 800 रुपये किलो. आणि हे गोळीचा खारा आहे 1400 रुपये किलो आहे. गोळीचा खारा 1400 रुपये किलो. हा, ते सुरमईचं आहे 800 रुपये किलो. हे सुरमईचं ना दोन्ही पण? रावसाच आहे. हा रावसाचा आहे का? 800 रुपये आहे. 800 ना? आणि सुरमईचा तो पण 800 ला. आणि हे सोडे आहेत. सोडे आहेत. हे कसे? शिंगाळाचे आहे, शिंगाळा. ओके. याचा रेट काय? तो पण 800 रुपये किलो. 800 रुपये. आणि हे कसं? सोडे आहेत ते 1200 रुपये किलो. सोडे 1200 रुपये किलो. हे 2000 रुपये किलो आहे. 2000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. 2000 रुपये किलो. बघा भरपूरच मच्छी. आणि आईंजवळ गिरायक वगैरे येत आहेत तर आपल्याला जास्त असा संवाद वगैरे नाही साधता येत आईंशी. दांडे कसे? 400 रुपये किलो दांडे आहेत. आणि सुकट 500 रुपये किलो. बघा भरपूर मच्छी आहे. तुम्हाला सगळ्यात मच्छींचे मला वाटतं सगळ्यात मच्छींचे रेट भेटतील. गवलाव नाही इथं. मला एक विचारायचं होतं, पावसाळ्यामध्ये मच्छी तुम्ही कशी स्टोर वगैरे करता? ते म्हणजे आम्ही सुकवून ते डबल गोणीमध्ये भरून प्लॅस्टिकचं कागद असते ना जाळं, दोन 3 टाकतात त्याच्यावर, हवा नाही लागू नये. अच्छा. आणि पावसाळ्यामध्ये विकतच नाही ना तुम्ही? विकतात पावसाळ्यामध्ये. म्हणजे आम्ही श्रावण महिन्यापर्यंत असतो धंदा, नंतर श्रावण महिन्यानंतर 1-1.5 महिने बंद असतो. जर कोणाला पावसाळ्यामध्ये पाहिजे असेल तर कसं त्यांना तुमच्याशी कॉन्टॅक्ट करावं लागेल? मग ते फोन करून येऊ शकता घरी. अच्छा. तुमचा नंबर म्हणजे आईंचा आता नंबर स्क्रीनवर दिसते, तुम्ही आईंना नक्की फोन करा. मच्छी वगैरे लागली तर तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल. मामी देखील आलेले आहे. मामी काय काय घेणार आहे? परवडन तेव्हा सांगतो. मग काय शॉपिंग केले का? घेतले ना काहीतरी? घेतले मी. काय घेतले? डोमी घेतल्यात, बोंबील घेतल्यात. बाकी आता नंतर जसे पडवल तसे. ठीक आहे चालेल. बघ दाखवा आम्हाला एकदम एंडला काय काय घेणार. एका बोंबील घेते आई. आता कसा रेट आहे? कसा रेट कसा? 400 ना? 400 रुपये किलो बोंबील घेते. तर आता दुपारची वेळ होत आहे आणि मार्केटमध्ये पब्लिक देखील भरपूर येते कारण की थोड्या दिवसानंतर पावसाला येणार आहे.
तर मग भरपूर पब्लिक आता वाळलेला मावरा घ्यायला येते. तर प्रत्येक दुकानाजवळ म्हणजे प्रत्येक स्टोअरजवळ भरपूरच गिराकांची गर्दी आहे. तर आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे आपण व्हिजिट करू. आणि सेम मावरा आहे सगळीकडे आणि रेट पण थोडेफार आसपास सेम आहेत. म्हणून आपण जास्त काय प्रत्येकाला विचारत बसणार नाही. मेन वगैरे घेऊ पण तुम्हाला चांगली अशी माहिती भेटणार आहे. नमस्कार आई, कुठले आपण? मी मुंबईची. नाव काय आपला? पुष्पा कोली. किती वर्ष झाले मावरा विकता तुम्ही? 30-35 वर्ष झाली. आणि काय काय विकता त्यामध्ये? खाडीचाच जवला विकतो. फक्त जवला विकता का? हा कोणता खाडीतला आहे का? खाडीतला वाशी तुर्ब्याचा. वाशी तुर्बे. आणि तो सर्व आमचा वाशी तुर्ब्याचा. काय रेट आहे जवल्याचा? 500 रुपये किलो. काय रेट आहे? 500. नमस्कार दादा, आपलं नाव काय? हा काय? पाकड आहे. याचं रेट काय? 1000 रुपये आपण 800 मध्ये देतो. ओके, 800 रुपये भेटेल. आणि हे हा पण पाकड आहे. पाकड आहे, आपण 1000 मध्ये देतो. ठीक आहे सर. याला काय कावली बोलतात? पानकावली. यांचा काय रेट? हे पावसाळ्यामध्ये स्पेशल डिश आहे. आणि हे कसे किलो आपल्याला भेटतील? ही आपल्याला 600 आणि सॉल्टेड 400. 600 आणि साल्टेड 400. म्हणजे असं दोघांच्या रेट मध्ये का फरक आहे? हा सॉल्ट आहे तो विदाउट सॉल्ट आहे. विदाउट सॉल्ट मध्ये मेहनत जास्त लागते आणि माल एकदम भारी असतो, टिकावर असतो. अच्छा. आणि कोणाला कसं खारट लागतं ना म्हणून तो खारट बनवला होतो. बरं. हे वाकट्यांचं कसं? ही 1000 इथं आपण 800 देतो. 800 रुपये किलो भेटतील ना? तू कमी झाली ना आता, हा, त्यामुळे त्याचा भाव वाढतो. आणि डोमी 400 रुपये किलो. त्या अगोदर आम्ही 200 विकतो. आता मरतूक नाही, बोटी सगळं बंद झाले ना, त्यामुळे 200-400 झाले. म्हणजे पावसाच्या आधी जरा रेट वाढतो का मग याचा? पावसाला तो माल नाही भेटत, ती क्वालिटी. ही कोणती सुकट? बोक्षीची. याच्यामध्ये तेल टाकायची गरज नाही. नुसता कांदा, जुना कांदा टाकायचा, खायची क्वालिटी ती असं स्पेशल आहेत का? हे बोंबील कसे? हे दिवशी बोंबील येतात. कोणते बोंबील? म्हणजे गुजरातचे. याच्यामध्ये विटामिन, कॅल्शियम, प्रोटीन सगळं याच्यामध्ये. फ्राय करा, भाकरीचे 1 नंबर काम. आणि बोंबील बटाट्याचा रस्सा बनवा, 1 नंबर काम. आणि बेस्ट पावसाळ्यामध्ये खायला तुमच्या हिशोबाने बेस्ट मच्छी कोणती आहे तुमची? मोठी वाव आणि बोलर बेस्ट काय? बेस्ट क्वालिटी. जवला कसा? कोलमा जवला भारी. आणि दांडे आपली गावठी वांगी, हा, त्याचा रस्सा बनवा 1 नंबर. फ्राय याचा तर तुम्ही कशा बनवायचा आणि काय काय बनवायचं पूर्ण तुम्हाला माहिती आहे का? कशासोबत माहिती कसं नाही राजा, जुनी माणसं आपण असं काय करतो राजा. 50 वय माझी. 50 वय का? किती वर्ष झाले तुम्ही मावरा विकताय? बारीकपणापासून राजा. आणि मेन आयफोन नोकिया काय तर तुम्ही सांगत नक्की काय? आयफोन नोकिया लोकांना उदाहरण द्यायला लागतो. आता लोकांना उदाहरण काय द्यायचं म्हणजे फोनचा बोलला तर लोक लगेच समजतात. हा, आयफोन बोलला, अरे आयफोन बारीक बोलला पण लगेच समजतो. जुन्या माणसांना पण समजतो, म्हणून उदाहरण द्यायला लागतो आयफोन आणि नोकियाला. बरं. मामा कुठले तुम्ही? पिंपलास. काय घ्यायला आले तिथं? मच्छी. म्हणजे काय काय घेणार आहे खास करून? वाईचा खारा, हा, डोमेली, सुकट. म्हणजे पावसाळ्यामध्ये फुल स्टॉक का? फुल स्टॉक. खराब झाला तरी फुल स्टॉक ना. आपल्या आगरी कोल्यांची एक आदत आहे, आपण भरपूर मावरा म्हणजे पावसाळ्यामध्ये खास करून पूर्ण डबे बिबे भरून मावरा ठेवतो. एकदम ओके. बरोबर. पाणी पाऊस येतो, पूरग्रस्त होतो, कुठे जायला भेटत नाही, कुठे यायला भेटत नाही, त्याच्यासाठी आमचा स्टॉक माल असते. आणि किती बी महाग असला मोदींनी केला तरी पण तो आम्ही घेणारच ना, आम्ही खाणार. वाळलेला मावरा आपला आगरी कोल्यांचा जीव आहे. बरोबर. तरी पण आपण पूर्ण असं मार्केट फिरलेलं आहे आणि प्रत्येक स्टोअर जवळ कोण ना कोण गिरायक आहेत. तर पाहिजे तसं आपल्याला संवाद वगैरे साधता नाहीत, पण मोस्टली आपण माहिती घेतलेली आहे काय काय इथं माल तुम्हाला भेटेल पावसाळ्याच्या आधी. जर तुम्हाला पाहिजे असेल इथे व्हिजिट करा. आणि आता तुम्हाला एकदम अशी इंटरेस्टिंग अशी गोष्ट दाखवतो जी तुम्ही माझ्या मागे बघताय. तर बघा इथे वाव, पूर्ण अशी वाव आहे ना, त्या वालेट टाकलेल्या आहेत. जरा वेगळी अशी इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे, कारण की त्या थोड्या ओल्या आहेत आणि म्हणून पावसामध्ये स्टोअर करत ठेवलेल्या आहेत. तर बघा कसा सुंदर असा नजारा आहे. तर बघा आपण भरपूर अशी मच्छी घेतलेली आहे आणि घरी गेल्यावर मी दाखवतो काय काय घेतलेली. आई वेगळी फिरत होतो, मी वेगळा फिरत होतो, म्हणून मला तेव्हा दाखवता नाही आलं. काय निघते? तर आताचं मेन काम दीपेश भाऊ आपला काम करणार आहे. दीपेश भाईने घेतलेले खांद्यावर पोहोचले, विषय खोल आहे. ए बाहुबली एसी कशी नाही जमणार. तर तुम्हाला या मार्केटमध्ये यायचं असेल तर याची लोकेशन आपल्या बायपास भिवंडीपासून ते फक्त 1 किलोमीटरपर्यंत आहे. आणि मेन तर खास मी तुमच्यासाठी या जागेची लोकेशन म्हणजे मॅपची मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तसं पण तुम्ही येऊ शकता. आणि कोणाला विचारलं तरी पण फुल फेमस असा भिवंडीचा मार्केट आहे, नक्की या मार्केटला व्हिजिट करा. तर आज बघा आपण किती सारा मावरा घेऊन आलेला आहे, भरपूर साऱ्या टाईपच्या आहे. आता तुम्हाला नावं तर यांची माहितीच झाली असतील.
तर आई नक्की किती हजाराचा आपण मावरा घेतला आज? 4.5. 4.5 ना? 4.5 मध्ये पूर्ण मच्छी आली.